स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. आपलं टायटल आहे ना गोळी ना औषध ना इंजेक्शन, बरं होणे. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. आज आपला चक्र, याचं दुसरं चक्र स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठान आपण म्हणतो ना, अधिष्ठानच नाहीये तर जीवन काय होईल. हे ब्रह्माचं स्थान आहे. ह्या चक्रावर आपली सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, आपल्या भावना, इमोशन आणि आपली कल्पकता, सृजनशीलता ही ह्या चक्रावर अवलंबून आहे. बघा, हे याचं तत्व आहे जल, ह्याची देवता आहे ब्रह्मा आणि याचा रंग आहे नारंगी. आता हे चक्र नाभीच्या खाली 4 बोटं स्थित आहे. ह्या चक्राला बॅलन्स करायचं असेल तर तुमचं जलतत्व पण बॅलन्स असलं पाहिजे. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. पाण्याशी निगडीत, कारण तुम्हाला माहितीये का, पाणी तुमच्या भावना ओळखतं. जर तुम्ही पाण्याला सुंदर भावना दिल्यात तर ते तुम्हाला चांगला रिझल्ट देतं. जर तुम्ही त्याला हेट दिलात तर ते वेगळ्या भावना देतं. तसं ह्या आपल्या शरीरामध्ये असलेलं 70% पाणी जर तुम्ही त्याला वाईट भावना दिल्यात तर आपोआप तुम्हाला वेगवेगळे आजार व्हायला लागतात. तर आपल्याला हे जलतत्व, तशी सगळी तत्व महत्वाची आहेत पण जलतत्व अधिक महत्वाचं आहे, कारण 70% पाणी आपल्या या शरीरात आहे आणि पृथ्वीवर सुद्धा 70% पाणी आहे. म्हणजे जर आपलं जलतत्व संतुलित झालं तर मूलाधारला पण एक प्रोग्रेस मिळतो. तर हे चक्र संतुलित करण्यासाठी आपण काय करणार आहोत, नाभीच्या खाली हात ठेवणार आहोत आणि असं इमॅजिन करणार आहोत तिथे एक नारंगी रंगाचं रत्न आहे. त्या रत्नाचा प्रकाश माझ्या सर्व शरीरभर पडत आहे आणि ह्या शरीराच्या ज्या ऊर्जा आहेत त्या तो अधिक वाढवत आहे. प्रत्येक शिरेपर्यंत, प्रत्येक सिस्टीम पर्यंत हा नारंगी रंग पोचत आहे आणि मला स्वस्थ, सुंदर आणि सृजनशील, भावनात्मक बनवत आहे. अनुभव घ्या त्याचा. जसं तुम्ही त्या चक्राकडे लक्ष देताय तसं ते चक्र संतुलित होऊ लागतंय, कारण त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे त्याला कळतं की आपल्याला कार्य करायचं आहे. तर ह्याचा बीजमंत्र आहे वम. तर आपण ह्या बीजमंत्राचा उच्चार करणार आहोत. वम थोडा वेळ ती व्हायब्रेशन्स अनुभवा. त्या रत्नाचा प्रकाश अधिक वाढत चाललेला आहे आणि या शब्दाची व्हायब्रेशन त्यामध्ये मिसळत आहे आणि ती आपल्या प्रत्येक शिरा नाडी पर्यंत पोहोचत आहे आणि आपलं जलतत्व शुद्ध झालेलं आहे आणि स्वाधिष्ठानही शुद्ध झालेलं आहे. तर आपण त्या ब्रह्मदेवाला धन्यवाद देऊया, जल
तत्वाला धन्यवाद देऊया, स्वादिष्ठान चक्राला धन्यवाद देऊया, स्वतःलाही धन्यवाद देऊया की मला ही बुद्धी झाली हे चक्र संतुलित करण्याची. हळुवार हात रब करा, डोळ्यावर ठेवा, अलगद डोळे उघडा. धन्यवाद.